जेव्हा श्रीकृष्णांना समजले की महाभारत तर होणे निश्चित आहे, त्यावेळेस श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की आता आपल्याला त्या वानराची मदत घ्यावी लागेल विजय मिळवण्यासाठी, जो त्या युगातही माझ्यासोबत होता. तेव्हा अर्जुन म्हणाला की मी तर नर आहे, मग मला वानरची काय गरज. मग श्रीकृष्णांनी हसून खूप छान उत्तर दिलं की तू तर फक्त नर आहे आणि मी तर स्वयं नारायण आहे, मलाही त्या वानराची गरज पडू शकते, मग त्या जागी तू तर काय आहे. आणि त्यांनी हनुमानजीकडे जाऊन सांगितले की तुम्ही आमच्या डोक्यावर विराजमान व्हा, म्हणजे ध्वजाच्या रूपात तर का होईना, पण तुम्ही आमच्यासोबत युद्धभूमीवर चला. पण तेव्हा हनुमानजीने एक अट घातली की मी तिथेच राहू शकतो जिथे पूजापाठ आणि कीर्तन होत असेल. तेव्हा श्रीकृष्णांनी विचारले की तिथे तर युद्ध होणार, मग तिथे कसा सत्संग करायचा. तेव्हा हनुमानजी सांगतात की आमचे प्रभू श्रीराम तर युद्धादरम्यान सुद्धा ज्ञानाच्या गोष्टी सांगत होते. मग श्रीकृष्णांनी सांगितले की होईल त्याची व्यवस्था. मग काय हे ऐकून हनुमानजी ध्वजाच्या रूपात रथावर विराजमान झाले आणि युद्धात जो गीतेचा उपदेश होता त्यासाठी अर्जुन फक्त एक निमित्त होतं. खरी गीतापाठ तर हनुमानजींना ऐकवायचा होता.